आता हे आमदार आमच्या योजना चोरायला लागले। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची आमदार गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता टीका। मी शासनाकडे आम्हाला 100 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प देण्यात यावा अशी मागणी केली होती। खोतकर यांची प्रतिक्रिया। अजून सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला नाही, त्यांचा पाठपुरावा मी करतोय। खोतकर आमदार आयत्या बिळावरचा नागोबा आहे, तो फुकटचा जलसम्राट झालेला आहे। खोतकर यांची गोरंट्याल यांच्यावर टीका। 100 कोटीचा सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय। खोतकर आहेत तुझ्यात धमक तर प्रकल्प मंजूर करून आण। खोतकरांचं गोरंट्याल यांना आवाहन। मी जर बाजूला सरकलो तर हा प्रकल्प होणार नाही। फुकटचं श्रेय घेण्याचा त्याचा धंदा आहे। गोरंट्याल यांच्यावर खोतकर यांची टीका। आता हे आमदार आमच्या योजना चोरायला लागले अशी टीका शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आमदार गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता केली आहे। मी शासनाकडे आम्हाला 100 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प देण्यात यावा अशी मागणी केली होती। अजून सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला नाही, त्याचा पाठपुरावा मी करतोय असं खोतकर यांनी म्हटलंय। आमदार आयत्या बिळावरचा नागोबा आहे, तो फुकटचा जलसम्राट झालेला आहे अशी जोरदार टीका खोतकर यांनी गोरंट्याल यांचं नाव न घेता केली आहे। 100 कोटीचा सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय असं म्हणत तुझ्या धमक आहे तर प्रकल्प मंजूर करून आण असं आवाहन खोतकर यांनी गोरंट्याल यांना दिलंय। मी जर बाजूला सरकलो तर हा प्रकल्प होणार नाही असं खोतकर म्हणाले। फुकटचे श्रेय घेण्याचा त्यांचा धंदा आहे असा हल्लाबोल शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आमदार गोरंट्याल यांच्यावर केलाय। आता हे आमदार आमच्या योजना चोरायला लागले अशा प्रकारचा प्रस्ताव मी तयार केला। मी तो शासनाकडे मागणी केली की 100 कोटीचा आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी देण्यात यावा। अजून शासनाचा तो विचाराधीन आहे, मंजूर झालेला नाही, पण याचा पाठपुरावा मी करतो आणि याची माहिती जशी आमदाराला भेटली तसं तो आयत्या बिळावरचा नागोबा आहेच, तो फुकटचा जलसम्राट झालेलाच आहे। पाणी आम्ही आणलं तो स्वतःला जलसम्राट म्हणतो। आता 100 कोटी रुपयाचा सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही या ठिकाणी तिथं पाठवला आणि त्यामध्ये तो म्हणाला की तो मंजूर झाला। आता यांना एवढं कळायला पाहिजे, अजून तो मंजूर नाहीये, कॅबिनेटसमोर हा विषय आलेला नाही, काहीच कुठं काही झालेलं नाही। फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं आहे। मग आशय जर बोलल्यानंतर मग तो प्रस्ताव मागं पडेल ना। मग ठीक आहे तो धमक ताण करू मंजूर। मी जर बाजूला सरकतो हा मंजूर होणार नाही प्रकल्प, तर हा प्रस्ताव मी दिलेला आहे शासनाकडे। थीम पार्कचा प्रकल्प मी दिलेला आहे शासनाकडे। मला असं वाटतं की आता हा प्रकल्प दोन्ही प्रकल्प मी तयार केले आणि फुकटचं श्रेय घ्यायचा त्याचा जुना धंदा आहे, त्यामुळं त्याला पण पी करणार।